पौर्णिमेचं जगभरामध्ये एक आगळं वेगळं महत्व आहे। जगातले सर्व बौद्ध धर्मीय लोक आज दिवस अत्यंत आनंदाने उत्साहाने पाळतात। विहारामध्ये जातात, भिक्षूला दान देतात, मेणबत्त्या लावतात आणि भिक्षूकडून उपदेश सुखी जीवन जगण्याचा ते श्रवण करतात। ही परंपरा निश्चितपणे आपल्या भारतामध्ये सुद्धा एक नव्याने तयार झालेली आहे। आपण सारनाथ, बुद्धगया, कुशीनगर आणि मुंबई चैत्यभूमी, दीक्षाभूमी, सत्याग्रह कॉलेज येथे आपण कार्यक्रम घेतले आणि त्याचं एक ते फलित आहे। एका नव्या संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं। त्याच प्रकारे यातून मैत्री भावना विकसित व्हावी, कुशल कर्माचा संदेश लोकांपर्यंत जावा आणि त्यातून आनंद व्हावं, दुःखमुक्त व्हावं, हे सगळं जगभर जी प्रक्रिया आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम केला। त्याचबरोबर आपल्या देशामध्ये हिंदू धर्मीय असो, जैन धर्मीय असो, शीख धर्मीय असो, वारकरी संप्रदायाचे लोक असो, हे सर्व मंडळी आजच्या पौर्णिमेचं एक महत्व आहे। ही प्रत्येक शनिवारी लोक आता उपास करतात, कारण मोसम जे असतात नैसर्गिक मोसमाप्रमाणे सुद्धा मनुष्याने आपले जीवन बदललं पाहिजे। पावसाळ्यामध्ये आहे मांसभक्षण करता कामा नये, आपण नशा पाणी करता कामा नये, आहार पण योग्य असा घेतला पाहिजे। आणि हे खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाचा सिद्धांत, भगवान बुद्धाचा विचार वारकरी संप्रदायावर, जैन संप्रदायावर आणि हिंदू संप्रदायावर सुद्धा झालेला आहे। आणि म्हणून सगळ्या दृष्टीनं आजची पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम पौर्णिमेला होतील। आपल्या सत्याग्रह महाविद्यालयामध्ये पाली आणि बुद्धिझम विभाग स्वतंत्र आहे। त्याचे प्राध्यापक आपले पवार सर आहेत, सतीश पवार सर। आपल्या महाविद्यालयातली मुलं त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणावा अशी एक आपली प्रामाणिक इच्छा आहे। त्याचा हा एक पहिला प्रयत्न आहे। आणि या सगळ्या प्रयत्नाला प्रजा सबलीकरण महासभा, एक सामाजिक संस्था आणि सत्याग्रह महाविद्यालय ज्याने चालतं ते असं आपली राहुल शिक्षण प्रसारक मंडळ, त्याच्या वतीने आज कार्यक्रम झाला। कार्यक्रम हा मुळात 3 भागामध्ये होता। एका भागामध्ये आपण विद्यार्थ्यांचा जे 10वी आणि 12वीला विद्यार्थी पास झाले त्याचा गुणगौरव केला, त्याचा सत्कार सन्मान केला। दुसरा गोष्ट असं केलं की जे समाजातले उपेक्षित माणसं आहेत, आर्थिकदृष्ट्या दुबळे लोक आहेत, त्या आर्थिकदृष्ट्या दुबळ्या लोकांना शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत। आता खुल्या संवर्गातल्या लोकांसाठी ब्राह्मण असला तरी पण त्याला तो 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर त्याला सुद्धा दीनदयाल स्वाधार योजना लागू झालेली आहे। ओबीसी संवर्गातले असले तरी त्याला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले एक स्वाधार योजना लागू झालेली आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज स्वाधार योजना लागू झालेली आहे। त्यानंतर पंजाबराव देशमुख स्वाधार योजना सुरू झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू झालेली आहे। या सगळ्या योजनेतलं एक सूत्र काय असेल तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जो मुलगा शिकायला जातो त्याला शासनाकडून 60,000 रुपये मिळतात आणि त्यासाठी त्याला आधार कार्ड असलं पाहिजे, त्याला इथं महाराष्ट्राचा रहिवासी असलं प्रमाणपत्र असलं पाहिजे, त्याचे मॅट्रिक आणि त्यानंतरचे 50% गुण असले पाहिजेत। तर ही योजना अनेक लोकांपर्यंत गेलेली नाही। याचा देखील सरकारच्या योजनेचा लोकांकडे योजना गेली पाहिजेत, लोकांचं भलं झालं पाहिजेत, लोक कल्याणकारी लोक झाले पाहिजेत आणि या सवलतीचा लाभ घेऊन मुलं मुंबई महानगर प्रदेशातलं दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजेत। याच्यासाठी म्हणून हा असा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये चांगलं मार्गदर्शन, त्याला अनुभव आहे, उद्योग कसा काढायचा, आपल्या शिक्षणात मोकळ्या जागा बळकवण्याचं काय शिक्षण आपण घ्यायचं, आपली दिनचर्या काय बाळगायचं, अशा प्रकारचे चांगलं प्रशिक्षण मला असं वाटतं की आजच्या कार्यशाळेमध्ये झालेलं आहे। या कार्यशाळेमध्ये आयोजन करणारे आमचे प्राध्यापक सतीश पवार सर, आंबेडकरी चळवळीतले सन्माननीय प्राध्यापक तथा ॲडव्होकेट सुशील माडिक यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मला देखील या ठिकाणी संधी मिळाली। आमचे प्राध्यापक पद्माकर कांबळे यांनी सुद्धा आपले अनुभव कथन करत असताना की सर्व जाती धर्माच्या लोकांमधला जे आर्थिक दुबळे
त्यांना या नव्या जगामध्ये कसं समायोजन जायचं हे त्याचा स्वतःचा अनुभव घेऊन त्याने चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि मला देखील स्वतःला असं खात्री आहे की मार्गदर्शनामुळे माणसाचं जीवन हे सुखमय होतं, दुःखमुक्तीकडे मानून जातो. आणि ही परंपरा मार्गदर्शन करण्याची, उपदेश करण्याची, उपदेश ऐकून घेण्याची ही परंपरा खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाच्या काळापासून सुरू झालेली आहे. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जरी जग आलं असलं तरी सन्मार्गाने जाणारं सदाचारी गुरु ज्याला म्हणतो आपण, सद्धर्मातीत गुरु हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये देखील मिळेल याची खात्री नाही. पण ती भगवान बुद्धाच्या सन्मार्गाने आपण जर गेलं तर निश्चितपणे आपल्याला, कारण भगवान बुद्धाचं तत्वज्ञान मुक्त आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण सुद्धा काय मुक्त आहे. पण मला असं वाटतं की आधुनिक जगानं बुद्धाचा चरके भिकेवे चरके भोजन हिताय भोजन सुखाय हे मंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपानं जगानं स्वीकारलेलं आहे, असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. पण अनेक लोक तिथपर्यंत पोहोचले नाहीत. म्हणून मुंबई महानगर प्रदेशातले जे होतकरू लोक आहेत, गरजू लोक आहेत, गरजू पालक आहेत, कार्यकर्ते तळमळीचे आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी पाचारण केलं. या ठिकाणी ते आले आणि या सगळ्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. निश्चितचपणे एकाने मला खात्री आहे की आजच्या ज्या कार्यशाळेला जे उपस्थित होते त्या सर्वांनी, जसं भगवान बुद्धानं आपल्या भिक्षूला सांगितलं की तुम्ही सगळ्या दिशेनं जा आणि हा कल्याणकारी मार्ग सांगा, तसं सरकारचं जे काही धोरण आहे, सरकारचा जो कार्यक्रम आहे, जरी सरकार अनेक जाहिरात देत असलं तरी ज्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या माणसापर्यंत ते माध्यम जाऊ शकत नाही. आणि मग ही माध्यम याच्या सगळ्या योजना ज्या आहेत ते मला असं वाटतं की आपला जो अक्षय कांबळे आहे त्यांचं आदर्श लाईव्ह आहे हे सतत या सगळ्या स्वाधाराच्या लोककल्याणकारी विद्यार्थ्याचं सर्वांगीण विकास होणाऱ्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करतील. आणि ते या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा मी संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वतीने अत्यंत धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, नमो बुद्धाय. आजच्या आषाढी पौर्णिमेनिमित्त मी सर्व बौद्ध बांधवांना तसेच भारतीय बांधवांना शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा जगभर गुरुपौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो. आजच्या दिवशी मानवी जीवनामध्ये आपल्याला आदर्श देणारे, आपल्याला सन्मार्ग दाखवणारे, आपल्या आयुष्यामध्ये जे जे कोणी गुरु असतील त्या सर्व गुरूंना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. आणि मानवी जीवनामध्ये माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हा मूलमंत्र देणारे संबंध जगाचे एकमेव गुरु म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि तथागतांचा हा जो मार्ग आहे त्या मार्गावर चालत असताना सर्व बुद्धांच्या अनुयायांनी, मी फक्त बौद्ध धर्मीय म्हणणार नाही तर कोणत्याही धर्माचा माणूस जो बुद्धाचा मार्ग स्वीकारतो, बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जगतो, चालतो, तो बौद्ध आहे. आणि म्हणून बौद्धांच्या सर्व अनुयायांनी आपापल्या परीने आजच्या दिवसापासून, या पौर्णिमेपासून जो वर्षावास प्रारंभ होत आहे त्या वर्षावासानिमित्त बुद्धांच्या विचारांचं पठण केलं पाहिजे, बुद्धांच्या विचारांचं आचरण केलं पाहिजे. प्रत्येकालाच प्रत्येक वेळेस विहारांमध्ये जाणं शक्य होत असेल नसेल, म्हणून किमान प्रत्येक माणसाच्या घरी मला असं वाटतं की 2 ग्रंथ असणं गरजेचं आहे. एक म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसंच दुसरा ग्रंथ म्हणजे आपल्या भारताचं मौलिक संविधान. तरी आजपासून सुरू होणाऱ्या 3 महिन्याच्या वर्षावास कालावधीमध्ये प्रत्येक मनुष्यानं आपल्या घरी या 2 ग्रंथांचं पठण, या 2 ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आणि त्याच्यातून एका ग्रंथातून बुद्धाची जीवन प्रणाली कशी होती, बुद्धांचं आयुष्य कसं होतं याचं आपल्याला ज्ञान मिळतं. तर दुसऱ्या ग्रंथातून आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्या जीवनात काय असायला पाहिजे, आपल्या जीवनातला मार्ग, आपल्या जीवनातले कायदे, आपले जीवन जगण्याची व्यवस्था ही कशी असायला पाहिजे याचं तत्वज्ञान, याचं ज्ञान आपल्याला भारतीय संविधान या ग्रंथातून मिळतं. म्हणून आजच्या दिवसापासून सर्व भारतीयांनी या 2 ग्रंथांचं वाचन या पुढील 3 महिन्यांमध्ये निश्चित केलं पाहिजे.
असं मला वाटतं आणि त्याचं आचरण आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये उरलेल्या दिवसांमध्ये आपण करावं. या निमित्त मी आपणा सर्वांना आदर्श लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या फार फार शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्ध. सबका मंगल.